कमिटीला वचन दिलेलं होतं, लिखितमध्ये वचन दिलं होतं या सगळ्यांच्या संदर्भात की आम्ही हे करू म्हणून. जर तुम्ही 9/2/2024ला स्पेशल अप्रायझल कमिटीला वचन देता आणि नमस्कार, मी करुणा राहुल कराले. मी तापकिरवाडी गावामध्ये राहते आणि ग्रामपंचायत भिपुरीमध्ये ग्रामस्थ म्हणून एक बोलत आहे. तर इथे भिपुरी टाटा पॉवर कंपनीमध्ये एक प्रोजेक्टचं काम चालू आहे. त्या प्रोजेक्टमध्ये आता 1.5 महिना झाला तर इथे काम चालू केलं आहे. त्याच्यामध्ये ब्लास्टिंग होते, त्यामुळे ब्लास्टिंगमुळे घरामध्ये हादरा बसतो. त्यामुळे आम्हाला आमच्या लहान मुलं आहेत, घरामध्ये सर्वांनाच त्रास होतो. आणि दुसरं म्हणजे आमच्या पाणी पण बोरिंगचं कमी होत आहे त्यामुळे. आणि नदीवरती धुवायला यायचं तर ते पण गढूळ पाणी असतं आणि ते पाणी पण पुढे राहील की नाही राहील ते आम्हाला माहीत नाही. म्हणजे पुढे ते साठवणार आणि परत वरती पाठवणार, म्हणजे त्याचेच परत वीज तयार करणार. तर ते पाणी पुन्हा खाली सोडणार किंवा ते कितपत आम्हाला पिण्यासाठी पण योग्य आहे किंवा नाही आहे. आत्तापर्यंत जे ब्लास्टिंग होतं आहे, अजून खोलपर्यंत गेल्यानंतर त्याचे काय प्रदूषण होईल किंवा काय त्रास होईल श्वासाचे किंवा काय अनेक, ते अजून आम्हाला काही माहीत नाही. परत आमच्या मागण्या आहेत, त्यासुद्धा आमच्या मागण्या पुरा करत नाहीत. त्याच्यावर काही लक्ष देत नाही आहेत साहेब लोक. कारण आमच्या तिथे धनगरवाडा म्हणून गाव आहे, आमचं पण गाव जवळच आहे, पण ती घरं जास्त संरक्षण भिंतीच्या कडेला आहेत आणि ते रात्रीचे वगैरे ब्लास्टिंग करतात. मग त्यामुळे जे ती घरं आहेत ती उद्या रात्रीचे किंवा कधी पडली, जेंट्स लोक घरात असतात नसतात, महिला काय करतील. आणि समजा पडलं कोणीच त्याच्या खाली सापडलं तर जीवितहानी झाली तर कोण जबाबदार आहे त्या गोष्टीला. कारण आत्तापर्यंत तरी नाही झालं, पण याच्या पुढे होण्याची शक्यता आहे. कारण आता ही सुरुवात आहे, फक्त सुरुवात आहे, ते एवढा दणका बसतोय. याच्यानंतर किती त्रास होणार आहे आम्हाला, कारण डोकं दुखतं त्यामुळे. आणि आत्ता तर पावसाला होता म्हणून काय नाही, आता उन्हाळी धुरला उडणार, त्याचा त्रास होणार, प्रदूषण होणार. आता ती वानरं येत होती, आता आम्हाला पत्रे आणून दिले ते याचे, अजून आम्ही घेतले नाहीत, पण ते पत्रे परत फुटतीलच. कारण काय जबाबदारी आहे का ती वानरं परत येणार नाहीत आणि परत फोडणार नाहीत. मग त्याचं कायमस्वरूपी बंदोबस्त काय, त्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून लेखी निवेदन पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही निवेदन करते आणि आम्ही हे उपोषण त्यासाठीच केलेलं आहे. आणि माझा पूर्ण पाठिंबा आहे सर्वांना की या उपोषणाला, आणि या उपोषणामध्ये पण काही नाही ऐकलं तर आम्ही पुढेही काही पाऊल उचलायला कमी जास्त करणार नाही, हीच विनंती आहे माझी. आणि त्यांना एवढंच माझं म्हणणं आहे का एवढं पूर्ण करा आमच्या मागण्या. भावना आहेत का लहान मुलं जे बाहेर फिरतात वगैरे, ते ब्लास्टिंग होतं, त्याच्यामध्ये एक दगड जरी उडला तरी एखाद्या पोराच्या अंगावर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, कंपनीवाले घेतील का. आणि प्लस आमचे मंदिराचे पत्रे फुटले, ते आम्ही नवरात्रमध्ये देवी बसवलेली, तर ते पत्रे पाणी घालत होतं, त्याच्यामध्ये आम्ही भांडी ठेवत होतो. ते मंदिराचं काम करून त्यांनी दिलं नाही आहे अजून, तर ते पण काम आमचं झालं पाहिजे. पत्रे आणि प्लस वांढरं वगैरे येतात, किती नुकसान आमचे झाले. फळं झाडं वेडांचे फळं वगैरे येत होते, त्याचं तर काहीच ठेवलं नाही त्यांनी. आमच्या पडग्या वगैरे सगळंच तुटलं. आणि जे कंपनीवाल्यांकडे आम्हाला पाणी येत होतं ना कंपनीतून, तर ते पाण्याचं पण त्यांनी काय आम्हाला दिलं नाही. ते आम्ही मोर्चा घेऊन गेलो तर ते बोलत आहेत का तुम्हाला पाणी 4-5 दिवसात देतो, तर ते पाणी पण आम्हाला अजून काय 7 महिने झालं आम्हाला. जी ठीक आहे झालं आमच्याकडे बोरिंग आहेत, पण जी बाकीची आहेत आदिवासी वगैरे त्यांना पाणी भेटत नाही आहे, त्यांची खूप हालना झाली आहे 7-8 महिने पाण्याची. तर त्याची जबाबदारी कंपनीवाल्यांनी पण घेतली नाही आहे. आणि रस्ते वगैरे याची पण जबाबदारी कंपनीवाली बोलतात करू ते कधी करणार. आणि जे ब्लास्टिंग होतं आहे त्याच्यामुळे पोरांना त्रास होतो आहे, पोरं आजारी पडतात किंवा काय होतं आहे, तर ते कंपनीवाली जबाबदारी घेत नाही आहेत. नुसती बोलून जाते हां आम्ही करतो, पण पुढं तुम्ही कधी करणार, काय तुमचं काम झाल्यानंतर करणार आहेत का. किंवा घरांच्यावरती दगडी पडल्या उन्हाळी तर दगडी वरती उडतीलच, जे तुमचं आतमध्ये काम जाईल त्याचे दगडी उडल्यावरती घरांचे पडतील, पत्रे पडतील, काय होत त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. एखादा माणूस पडला, आमची स्वतःची घरं पडायला झाल्यात, एखादा जरी दगड पडला
तरी पण घर पडू शकते आमचं. आणि आमच्या याच्यामध्ये लहान मुलं आहेत, ती झोपत आहेत. जर रात्री पडलं, आमच्याकडं जे पुरुष मंडळी आहेत ती कामाला जातात, रात्री त्यांची नाईट असते, आणि जर घर पडलं तर ते रात्री पहाटे पडलं तरी पण गावातली पण लोक काय उठणार नाही ना, का काय झालं काय नाही. ती सकाळी उठून त्याच्यानंतरच त्यांना माहीत होईल ना. कविता सचिन लोहोट. विपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बोलतात. संगीता बबन माळी. जे इथं मोठा जो प्रोजेक्ट चालू झाला आहे त्याच्यामधून ज्या केंद्र सरकारने योजना ज्या गावासाठी ज्या मंजूर केलेल्या आहेत त्याच्या अद्यापर्यंत काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळं गावाचा जो विरोध तो माझा विरोध. आता जी गावची मी सरपंच म्हणल्यानंतर त्यांना पाठिंबा मला दिलंच पाहिजे आणि गावासाठी मी उपोषणाला बसते. बिपुरी ग्रामपंचायत टाटा फॉर. संजय प्रभाकर रौंदळ, भिवपुरी ग्रामपंचायत, कराळेवाडी. माझ्या ग्रामपंचायतमध्ये टाटा पॉवर कंपनीचा जो प्रोजेक्ट चालू आहे, ह्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने ज्या काही योजना, नियम, अटी ज्या कंपनीने CER आणि CSR या रिझर्विंग फंडाच्या अंतर्गत, या फॅसिलिटीच्या अंतर्गत ज्या काही नियम व अटी, ज्या शर्ती घालून दिल्या होत्या केंद्र शासनाने कंपनीला, त्या अटींची अद्यापपर्यंत कंपनीने पूर्तता केली नाही. दुसरी गोष्ट अशी की आजपर्यंत ग्रामपंचायतने ह्या अटीची पूर्तता करण्यासंदर्भात जो काही पत्रव्यवहार करण्यात आला होता कंपनीला, त्या पत्रव्यवहारासंदर्भात कंपनीने अद्यापपर्यंतही ग्रामपंचायतला लेखी स्वरूपात त्याचं उत्तर दिलेलं नाही. ह्या उपोषणाच्या अनुषंगाने काल कंपनीच्या व्यवस्थापन, टाटा पॉवर कंपनीच्या व्यवस्थापनाने ग्रुप ग्रामपंचायतचे रहिवासी, सरपंच, उपसरपंच आणि रहिवासी यांना मीटिंगसाठी आणि दुसरं पोलीस प्रशासन या सर्वांना मीटिंगसाठी, चर्चेसाठी बोलवलं होतं. आम्ही चर्चेला 5 वाजता गेलेलो असताना संध्याकाळी 5 ते 10:30 वाजेपर्यंत चर्चा झाली, परंतु अद्यापर्यंत ठोस निर्णय कंपनी प्रशासनाने, एकंदरीत टाटा पॉवर भिवपुरी डिव्हिजनने अद्यापर्यंत घेण्यात आलेला नाही. जे काही कंपनीमध्ये इथे प्रक्रिया चालू आहे, ब्लास्टिंगची प्रक्रिया आहे, या ब्लास्टिंगच्या प्रक्रियेने अनेक प्रकारचे दुष्परिणाम आम्हाला ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत. ब्लास्टिंगमधून निघणारे जे दूषित वायू आहेत त्याच्यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे, ध्वनी प्रदूषण होत आहे. या ध्वनी प्रदूषणाचा लोकांच्या जीवनमानावरती इथे परिणाम होतो आहे. परिणामामुळे अनेक श्वसनाचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट, जे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत चाललेलं आहे, उत्खनन होत असल्यामुळे जे बाधित जे क्षेत्र आहे, बाजूचे ज्या काही आदिवासी वाड्या आहेत, धनगर वाड्या आहेत, पानझिरा आहे आणि असंख्य अशा 4 ते 5 वाड्या आहेत, त्या जे मोठ्या प्रमाणावर मातीचं उपसा होत आहे, त्या उपसामुळे ते दडण्याची, ती मातीचं भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात प्राणहानी किंवा जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी देखील झालेली आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे अनेक वन्यजीव इकडे स्थलांतरित झाल्यामुळे त्या वन्यजीवांचा त्रास येथील स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या अनुषंगाने कंपनीशी भिवपुरी ग्रामपंचायतने अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील अद्यापर्यंत त्याच्यावरती ठोस पावले घेण्यात आली नाही. कंपनीकडून आम्हाला वेळोवेळी उडवाउडीची उत्तरं देण्यात येत आहेत. कंपनीचं वरिष्ठ प्रशासन, प्रोजेक्टमध्ये जे नॉमिनी कंपनीने नेमणूक करून दिलेले जे काही पदाधिकारी आहेत, अद्यापर्यंत आमच्या भिवपुरी ग्रामपंचायतशी चर्चेला अद्यापर्यंत इथेपर्यंत आलेले नाहीत. ही एक शोकांतिका मानावी लागेल आणि एकंदरीत याच्या संदर्भात कंपनीने लवकरात लवकर ग्रामपंचायतशी जे काही लेखी स्वरूपात जे काही कंपनीकडे आम्ही मागण्या टाकलेल्या आहेत त्याचं लेखी स्वरूपात लवकरात लवकर उत्तर मिळावं ही आम्ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे उपोषण आता सुरुवातीला आम्ही साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. इथून पुढे आम्ही सर्वांच्या विचारविनिमय करून काही बेमुदत उपोषण करायचं की अजून कुठलं पाऊल उचलायचे हे आम्ही सगळ्यांच्या विचाराने आम्ही पुढे याचं मार्गक्रमण करणार आहोत. आणि आम्ही तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की याच्यावरती कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन याच्यावरती लेखी स्वरूपात आमच्या ग्रामपंचायतला उत्तर देण्यात यावं. धन्यवाद. मी मंगेश रामचंद्र शितोळे, राहणार भिवपुरी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. 12 एप्रिल 2024 रोजी टाटा पॉवर जलविद्युत प्रकल्प 1000 मेगावॅट संदर्भात जनसुनावणी झाली. त्या जनसुनावणीमध्ये ग्रामपंचायततर्फे आम्ही लेखी अहवाल सादर केला आणि त्याच्यामध्ये काही
त्रुटींच्या वर हे करून आणि जे पर्यावरणीय जे नुकसान होणार आहे त्या संदर्भात सगळे 23 पानी रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्याच्यावर पर्यायी योजना सुचवल्या होत्या, ज्या पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचा लाभदायक होणार आहेत. त्या योजनांच्या ह्याच्यानंतर 14 मे 2024ला टाटा कंपनीचे प्रोजेक्ट हेड अभिजित पाटील यांनी लेखी उत्तर देऊन या योजना अष्टकोनी तलाव यांचं सुशोभीकरण आणि देखभाल करण्यात येईल असं स्पष्ट नमूद केलं. आणि बाकी ज्या योजना आहेत त्या योजनांना त्यांनी या CARमध्ये समाविष्ट केल्या जातील असं लेखी निवेदन दिलं, ज्याचे पत्र आमच्याकडे आहे. आणि हे सगळी पत्र जे आहे ते MPCB अधिकाऱ्यांना देऊन ते त्यांच्यामार्फत केंद्र सरकारला MOEF डिपार्टमेंटला स्पेशल अप्रायझल कमिटीकडे गेलं. आणि त्यांनी यांचा अभ्यास करून ज्यावेळेस पर्यावरण मंजुरी दिली त्यावेळेस 19 मे 2025ला त्यांनी पर्यावरण मंजुरी दिली. आणि पर्यावरण मंजुरी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा इंटर ऑफिस मेमो नंबर 65/2017 डेटेड 30 सप्टेंबर 2020 या अनुषंगाने CAR अंतर्गत कोणताही निधी किंवा फंड कुठे युटिलाइज न करता या विशिष्ट मानक अटी घालूनच या योजना कंपनीला प्रकल्प टाटा कंपनीला पूर्ण करता येतील. अशा अटी, या संपूर्ण अटी आमच्या अहवालातील केंद्र सरकारने त्या पर्यावरण मंजुरीमध्ये दिल्या. आणि पॉईंट नंबर 10.8मध्ये त्यांनी जनसुनावणी दरम्यान ज्या अहवाल सादर केला आहे त्या संपूर्ण अटी मान्य करायला लागतील असं त्यांनी त्या अहवालामध्ये लिहिलं. आणि स्पेसिफिक अटींमध्ये त्यांनी RO वॉटर प्लांट 5 गावांना, 12वीपर्यंतचं स्मार्ट स्कूल, नंतर 50 बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, प्रत्येक गावाला सोलर पॅनल आणि सौर दिव्या ॲक्शन प्लॅन कंपनीने स्वतः सादर केला. त्याच्यामध्ये 11.72 कोटीचा ॲक्शन प्लॅन केंद्र सरकारला सादर केला. त्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतला ज्या सुविधा देणार, शाळा, अंगणवाडी, इतर त्या सुविधांचं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि ते वचन त्यांनी लेखी ॲक्शन प्लॅनद्वारे केंद्र सरकारला दिलं आहे. आम्ही 1.5 वर्षापासून त्या राबवण्यासंदर्भात ग्रामपंचायतींनी 70 पत्र दिली, त्याचं एकही उत्तर टाटा कंपनीने दिलेलं नाही आहे. आणि आम्ही 10 पावलं त्यांच्याकडे जातो आहे. ग्रामसभा घेऊन, जेव्हा पर्यावरण मंजुरी झाली त्यावेळेस ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव मंजूर केले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अटीप्रमाणे आम्ही ग्रामविकास कमिटी स्थापन केली. आणि प्रकल्प आणि गावकरी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ यांच्यावरील दुवा म्हणून काम करण्यासाठी 2-4 पावलं पुढे आलो. पण आम्ही 10 पावलं पुढे गेलो तरी कंपनी आम्हाला गेटच्या आतमध्येच घेत नाही, तर आम्ही हे करणार कसं. आणि याच्यामध्ये 2.1 पर्यावरण मंत्रालयाच्या 2.1 ते 4.2पर्यंतचे मुद्दे पहा. याच्या सगळ्या योजना त्यांनी मेन्शन केल्यात. बहुशिस्त कमिटी, कम्युनिटी रेडिओ स्थापन करायचं त्यांनी सांगितलं आहे की आवाजहीनांना आवाज देण्यासाठी तुम्हाला त्यांनी यंत्रणा स्थापन करायला सांगितले. आणि एक विंडो स्थापन करायला सांगितले हेड ऑफिसची, की ज्याच्यामध्ये जे काही ग्रामस्थांचे आणि पर्यावरणाचे इश्यू असेल त्याला 24 तास ते रिस्पॉन्स देतील. पण कंपनी कुठल्याही अधिकारी ना विंडो स्थापन करत, ना कोणाशी कॉन्टॅक्ट करून देत, नाही कुठल्या योजनांविषयी पाठपुरावा हे करून देत. शेवटी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतनी आता एकही पत्राचं उत्तर न मिळाल्याने आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला आश्वासन तर आता बाजूलाच राहिलं, कारण आश्वासनाची आता वेळ संपून गेली. कारण 1.5 वर्ष आम्ही आश्वासनच ऐकत आलो आहे आणि चालढकल ऐकत आलो आहे. आणि आम्ही त्यांना काल स्पष्टपणे 4 तास मिटिंग झाली, त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतली, त्यांचे मुद्दे ऐकून घेतले. पण त्यांच्या मुद्द्यातनं हे आलं की आम्हाला ऑथॉरिटी नाही आहे, हेड ऑफिसला ऑथॉरिटी आहे, आम्ही त्यांच्याशिवाय मंजुरीशिवाय ह्याच्याशिवाय आम्ही लेटर देऊ शकत नाही. मग जर हेड ऑफिसला ऑथॉरिटी आहे तर मग इथल्या मॅनेजमेंटशी आमच्या बोलण्यात आम्हाला काय अर्थ आहे. आमचा 10:30 वाजेपर्यंतचा वेळ कशाला वाया घालवला. आम्ही कायद्याप्रमाणे तहसीलदारांच्या लेटरप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे त्यांना चर्चा सफल विलय केली, पण ती चर्चा त्यांनी निष्फळ केली. आणि आज 9:30 वाजता त्यांनी फोन केला की तुम्ही आंदोलन करू नका, आम्ही अर्धा तासामध्ये पत्र घेऊन येतो, मागण्या मान्य करतो. पण आज 2 वाजले अजूनही त्यांचा काही पत्ता नाही. मग आम्ही आणि ज्यावेळेस ब्लास्टिंग NOC दिली त्यावेळेस माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनीसुद्धा अट घातलेली आहे. 4 नंबरची अट बघा त्या NOCमध्ये, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं आहे की सर्व संबंधितांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या अटी बंधनकारक असतील. मग हे आणि ज्यावेळेस आम्ही ब्लास्टिंगच्या विरोधामध्ये हरकत घेतली त्यावेळेस आम्ही प्लीड दिली जिल्हा दंडाधिकाऱ्यांना की ह्या योजना केंद्र सरकारने ज्या मंजूर केल्या आहेत त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, फक्त या योजना कागदावर राहू नयेत.
आणि त्याला तिलांजली देऊ नये म्हणून तुम्ही फक्त शासनाने प्रशासनाने सपोर्ट करा. पण प्रशासन पण गप्प आहे आणि कंपनी पण हे करते. आम्ही या प्रोजेक्टला केवळ पाठिंबा दिला. पर्यावरणाचा थोडा ऱ्हास होत असून आमची ग्राउंड वॉटर लेवल आणि हे सगळं कमी होणार, हे शेतमालाचं नुकसान होणार आहे, हे सगळं माहीत असूनसुद्धा आम्ही पाठिंबा का दिला? कारण टाटाचं नाव आहे आणि माननीय रतन टाटाजींना आम्ही हृदयात ठेवतो म्हणून आम्ही आत्तापर्यंत 1.5 वर्ष थांबले होते. मग जर आम्ही फक्त त्यांचा आयडॉल आम्हीच स्वीकारायचं का? कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या आयडॉल स्वीकारायची, रतन टाटांचा मान ठेवायची गरज नाही आहे असं दिसतं ना. धन्यवाद.